आमचं म्हणणं आहे की आम्हाला पगार टायमावर करा, याच्या विरुद्ध आमचं काही म्हणणं नाही आहे. पगाराचंच मागणी आमची वाली. 10 तारखेपर्यंत पगार झालाच पाहिजे आमचा वाला. हो, दर महिन्याचीच बोम आहे. दुसऱ्या महिन्याचा अटकला ना, मागचा महिना भरून आज 15 तारीख येऊन गेले ना, वर 15 दिवस पडून गेले ना. मग आता काय खायचं? दर महिन्याला होतंय ना. जर टायमावर पगार झाला तर अडचण येणारच नाही. जो तो त्या कामाची पडली सगळ्यांना, पुरे कामच करतील ना. कशाला रिकामे असे आंदोलन करतील ना, कशाला काम बंद ठेवतील? एक दिवस थांबणार आहेत हे पेमेंट वेळेवर करताना, आणि करता ते 1.5 महिन्याच्या नंतर तोपर्यंत जेवढे येतात तेवढे चालले जातात वाट्यात. म्हणजे 1 रुपया शिल्लक राहत नाही किंवा कोणाला देय घ्यायला बी राहत नाही. मग हेच दिवस असतात दर महिन्याला, तेच नाटक आहे. सांगेल होतं त्यांना 7 ते 10 तारीख पर्यंत होईल, पण होतच नाहीये. घर भाडं भरायचं का खायचं गरीब लोक कुठून करतील? हेच सांगायचं आहे आम्हाला का बाबा वेळेवर पेमेंट व्हायला पाहिजे. 7 ते 10 तारीख पर्यंत पेमेंट व्हायला, पगार व्हायचा आणि जो रोज नेमलेला आहे तो द्यायचा. आमचं हे म्हणणं आहे का आमचा पगार जो आहे वेळेवरती मिळाला पाहिजे आम्हाला. दुसरी गोष्ट, आमचा जो टेंडर त्यांना पास केलेला आहे 650 रुपयानं, त्या हिशोबाने आम्हाला पेमेंट पडायला पाहिजे. आम्हाला कमी पगार मिळतोय, 500 रुपये हिशोबाने पगार मिळतोय. आमचं एकच म्हणणं आहे, जे टेंडर भेटलेलं ते आम्हाला त्या हिशोबाने पगार मिळाला पाहिजे आणि टायमावर पगार मिळाला पाहिजे. एकूण किती घंटा गाड्या आहेत आणि किती कर्मचारी आहेत? 85 घंटा गाड्या. आता मी मागे 15 दिवस मला काम नाही होतं, मी घरी जात होतो, मला ड्युटी भरून पण नाही मिळाली. मग मला म्हणतो मला काम द्या, मला कामाची गरज. मी घराचं काम चालू होतं माझ्या, मी दुसऱ्या गाडीवर लाईन धरली आणि ते मेंटेनन्स गाड्यांचे कामं बी करता नाही. तर ते म्हणता हे कारागीर नाही, रिपेरिंगवाले नाही, मेंटेनन्सवाले नाही, काय करायचं तुम्ही सांगा. प्रायव्हेटमध्ये पाठवलं त्यांना, प्रायव्हेटमध्ये पाठवलं. तिथून म्हणे रेड्डी सर म्हणे मी फोन लावतो. रेड्डी सरांना फोन अटेंड केला नाही का पाहू म्हणे नंतर. मग म्हणता करायचं काय तुम्ही सांगा. म्हणतं पेमेंट बी भेटत नाही, काम बी भेटत नाही. कंपनीचं नाव तर नाही मोठं म्हणतं, BVG अनलिमिटेड मोठी कंपनी. काम असं बोगसगिरी चालेल तर कसं काय चालेल म्हणतं सर.